एकदाच काल महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपदाची घोषणा झाली. सरकार स्थापन होऊन 2-3 महिने झालं तरी पालकमंत्रीपदाचा वाद काही सुटत नव्हता. आणि यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय होता तो म्हणजे बीडचा पालकमंत्री कोण होणार. आपल्याला माहिती आहे, सुरुवातीपासूनच खास करून संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबरला झाली आणि तेव्हापासून ते आतापर्यंत पंकजा मुंडे आणि विशेष रूपानं धनंजय मुंडे यांना पालकमंत्री तर सोडा, मात्र मंत्रीपदापासून सुद्धा त्यांची हकालपट्टी करा अशी जोरदार मागणी जोर धरत होते. तर ते शेवटी धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला तर पंकजा मुंडे यांना शेजारच्या जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं गेलं. पालकमंत्री पदामध्ये खूप मलिता असतो, टक्केवारी असते, वेगवेगळी कामं वगैरे असतात आणि भरपूर रगड कमाई असते. त्यामुळं हे पद आपल्याला मिळावं यासाठी भरपूर धडपड असते. आणि म्हणून काय धनंजय मुंडे हे आतापर्यंत राजीनामा देत नव्हते. ते असं म्हणतायत की मीच अजितदादा यांना सांगितलं, मीच मुख्यमंत्र्यांना असं सांगितलं की मला तुम्ही पालकमंत्रीपद करू नका, माझ्या जिल्ह्यामध्ये जातीय तणाव निर्माण होईल आणि जे वातावरण आहे ते निवळणं गरजेचं आहे आणि त्यामुळं मी रिक्वेस्ट केली अजितदादांना आणि त्यामुळं त्यांनी मला पालकमंत्रीपद दिलं नाही. त्यामुळं मीडियामध्ये अशा बातम्या चालू नका की धनंजय मुंडेला दणका दिला आणि धनंजय मुंडेला पालकमंत्रीपद नाकारलं गेलं. पण आपल्याला माहिती आहे की अजितदादा पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद गेलंय. तेव्हापासूनच ही एक चर्चा सुरू झाली आहे की पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे भाड्यानं दिलं जाणार का. आता हे भाड्याचा विषय तुम्हाला तर माहिती आहे, कारण ज्या वेळेस धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं जमत नव्हतं, वाकडं होतं, तेव्हा पंकजाताई मुंडे यांनी सुरुवातीला सर्वात अगोदर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर असा आरोप केला होता की बीडच्या पालकमंत्र्यांनी त्यांनी नाव घेतलं नव्हतं, मात्र पालकमंत्री हे धनंजय मुंडे होते ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळेस पंकजाताई म्हणाल्या होत्या की बीडचं पालकमंत्रीपद इथल्या पालकमंत्र्यांनी हे पद भाड्यानं दिले आणि अर्थात त्यांचा रोख हा त्यावेळेस वाल्मिक कराड यांच्यावर होता. तोच धागा पकडत सुरेश धस यांनी सुद्धा टीकेची अक्षरशः झोड उठवली आहे की धनंजय मुंडे ज्या वेळेस बीडचे पालकमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी हे पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं, म्हणजे वाल्मिक कराडला दिलं आणि वाल्मिक कराडनं भरपूर त्याचा उपयोग दुरुपयोग करून घेतला, करोडो रुपयाची माया गोळा केली आणि त्यामुळं धनंजय मुंडे सुद्धा हे टार्गेटवर आले आहेत. मात्र या देशमुख प्रकरणामुळे त्यांचं ते पद हुकलंय. मात्र चर्चा आता अशी का सुरू झाली आहे की अजितदादा पवार हे सुद्धा बीडचं पालकमंत्रीपद हे भाड्यानं देतील. याचं कारण काय आहे बघा, अजितदादा पवार यांच्याकडं पुण्याचं पालकमंत्रीपद आहे, ते प्रॉपर पुण्याचे आहेत, बारामतीचे आहेत आणि त्यामुळे त्यांचं लक्ष, त्यांचा फोकस हा जास्तीत जास्त पुण्यावर राहणार आहे. पुणे त्यांच्यासाठी प्रचंड महत्त्वाचं आहे, कारण आता काही दिवसातच महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे, जिल्हा परिषदेच्या देखील निवडणुका होणार आहेत. पुणे आणि बीडचा विचार केला तर तिथं विधानसभेचे आमदार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळं अजितदादा पवार यांना जे काही पद भेटलंय अर्थ खातं त्याचा जास्तीत जास्त वापर हा पुण्याला करणार आहे. मग प्रश्न उरतो तो बीडचा. त्यामुळं चर्चा अशी सुरू झाली आहे की बीडचं पालकमंत्रीपद अजितदादा पवार हे धनंजय मुंडे यांना भाड्यानं देतील. म्हणजे यापूर्वी मुंडेने कराडला भाड्यानं दिलं आणि आता अजितदादा पवार हे पद, पालकमंत्रीपद बीडचं, हे धनंजय मुंडे याला भाड्यानं देतील. म्हणजे कोणीही या सरकार कोणाचाही असो, बीडच्या नशिबी मात्र भाड्याचा पालकमंत्रीपद किंवा पालकमंत्रीपद हे भाड्यानंच कोणाला तरी द्यायची प्रथा पडते का काय, किंवा बीडचं ते नशीबच आहे अशी चर्चा सुरू झाली. कारण रोहित पवार यांनी सुद्धा याबद्दल एक सूचक वक्तव्य केलं की पडद्याआडून असं होऊ नये, पडद्याआडून सगळी कामं हे धनंजय मुंडे बघतील, नावाला फक्त त्या ठिकाणी अजित पवार यांचं नाव दिलं गेलंय. कारण काल शिर्डीमध्ये समारोपाच्या भाषणात अजितदादांनी धनंजय मुंडेवर आणि धनंजय मुंडेने अजितदादावर अक्षरशः त्यांचं दोघांचं प्रेम हे एकमेकावर ते सुतोसुमनं उधळताना उतू जात होतं. त्यामुळं आपल्याच मनासारखं झालं आणि जर का हे पद, पालकमंत्रीपद बीडचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जर गेलं असतं तर धनंजय मुंडे हे नाराज झाले असते, कारण फडणवीस यांनी मात्र मुंडेंना मेळ लागू दिला नसता. त्यामुळे आता सगळ्यांना हे माहिती आहे की हे सगळे बनवाबनवी सुरू आहे. त्यामुळे पडद्याआडून बीडची सगळी कामं धनंजय मुंडे बघणार, पुन्हा त्यांचे जे काय हाताखाली चिले चपाटे चमचे हे पुन्हा डोक्यावर काढणार आणि नावाला कुठेतरी
बैठका वगैरे घेण्यासाठी महिन्यातून 2 महिन्यातून एकदा अजितदादा येणार आणि दाखवणार की मी पालकमंत्री आहे. मात्र त्यांचं लक्ष हे फोकस पुण्यावर असणार. पडद्याआडून बीडचं कामकाज धनंजय मुंडे बघणार आणि त्यामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. आणि हे बघावं लागणार आहे की खरंच बीडचं पालकमंत्री पद हे अजितदादा पुन्हा एकदा हे भाड्यानं धनंजय मुंडे यांच्याकडे जातंय काय. धन्यवाद.